नमस्ते. आज आपण बनवूया पावभाजी. तर याच्यामध्ये बघा, मी या वाटीने 2 वाटी बटाटे, 1 वाटी फ्लावर, 1 वाटी शिमला, 1 वाटी वाटाणे अशा सर्व भाज्या मिक्स करून मी हे आता चिरून घेतलेत आणि धुवून घेतलेत. तर आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ, 1 ग्लास पाणी आणि हे बीट टाकून आपण या कुकरच्या 5 शिट्ट्या करून घेऊ. हे बघा, आता आपण पावभाजीचे वाटण बनवू. तर मी हे 2 चमचे आलं लसणाची पेस्ट घेतले, 6 टमॅटो घेतलेत, 4 कांदे घेतलेत आणि 5-6 मिरच्या घेतल्या. तर आता याचं आपण मिक्सरला वाटण करून घेऊ. हे बघा, आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे सर्व कांदा, टमॅटो, अद्रक, लसूण आणि मिरचीचे वाटण करून घेतले आहे. हे बघा, कुकरमध्ये आपण 5 शिट्ट्या करून ह्या भाज्या अशा शिजवून घेतल्या. तर आता ह्या आपण अशा तांब्याने स्मॅश करून घेऊ. हे बघा, हे आपण असं सगळं स्मॅश करून घेतलेलं आहे. तर आता इकडे आपण भांड ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण 1 पळी तेल टाकून घेऊ आणि त्याच्यामध्ये थोडंसं अमूल बटर टाकून घेऊ. तेल आणि अमूल बटर मिक्स करून पावभाजी केली की छान लागते. तर आता बघा, हे आपण मिक्सरला वाटण करून घेतलेलं सर्व आपण त्याच्यामध्ये टाकू आणि मस्त असं फ्राय करून घेऊ. कांदा टमाटरला पूर्ण तेल ते चांगलं सुटलं की मग ते गॅस बारीक करायचा. तर हे बघा, आपण हा मसाला फ्राय करायला ठेवलेला. तर आता आपण हा खोलून बघू. हे बघा, त्याला कसं आता त्याचं तेल सुटायला लागलंय. तर आता आपण याच्यामध्ये काश्मीरी मिरची आणि पावभाजी मसाला टाकून घेऊ. तर हे बघा, आपला मसाला कसा मस्त असा फ्राय झाला. तर आपण आता याच्यामध्ये थोडासा लिंबू पिळून घेऊ, तेवढा अर्धा, थोडंसं नमक, थोडीशी कोथिंबीर आणि मग आपण ही शिजवलेली भाजी त्याच्यामध्ये पावभाजी आपण ऍड करून घेऊ. हे बघा, आपण भाजी अशी मस्त मिक्स करून घेतली आहे. तर आता आपण याला परत एक 5 ते 10 मिनिट वाफ काढून घेऊ. तरी बघा, आपली पावभाजीची भाजी रेडी झाली. आता आपण याच्यामध्ये वरती बटर टाकू आणि एक 5 मिनिटं गॅस बंद करून त्याला आपण झाकून ठेवू. ही बघा, आपली पावभाजी मस्त अशी आता तयार झाली. तर ती आता आपण खायला घेऊ. तरी बघा, आपण पावभाजीवरती थोडंसं असं बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, हे अमूल बटरमध्ये फ्राय केलेले पाव, ही अशीही तुम्ही खाऊ शकता. जर तुम्हाला चीज हवे असेल तर आपण त्याच्यावरती चीज असं किसून टाकू. तर ही तयार झाली आपली चीज पावभाजी. आपण साधीही बनवू शकतो आणि चीज ही बनवू शकतो. ही बघा, आपली चीज पावभाजी मस्त अशी रेडी झाली आणि हे बटरमध्ये फ्राय केलेले पाव.